नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, 1 मे 2025 पासून ज्या लाभार्थ्यांनी आपले रेशन कार्ड ई-केवायसी अद्याप पूर्ण केलेलं नाही त्यांना सरकारकडून मिळणारं स्वस्त धान्य बंद करण्यात आले। राज्यातील रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य मिळवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलं होतं। त्यासाठी 30 एप्रिल 2025 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती। अशा परिस्थितीमध्ये ज्या लाभार्थ्यांनी अजूनही आपलं ई-केवायसी पूर्ण केलेलं नाही अशा लोकांचं रेशन आता बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही देखील तुमचं ई-केवायसी पूर्ण केलेलं नसेल तर आता तुम्हाला रेशन मिळणार नाही। शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील गरजू नागरिकांना स्वस्त दरामध्ये तांदूळ, गहू, डाळी, साखर यांचा पुरवठा केला जातो। मात्र अनेक ठिकाणी डुप्लिकेट किंवा अपात्र लाभार्थी रेशनचा लाभ घेत असल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे शासनाने सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक केलं होतं। यासाठी 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, तरीही अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये। तर आता ई-केवायसी म्हणजेच काय, तर ही ई-केवायसी आधार कार्डशी जोडलेली एक ओळख प्रक्रिया असून त्यामार्फत लाभार्थ्याची खरी ओळख तपासून त्याचे रेशन कार्ड हे वैध ठरवलं जात होतं। यामध्ये बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाते, म्हणजेच फिंगरप्रिंट किंवा फेस रेकॉग्निशनद्वारे। तर मग आता रेशन पुरवठा दुकानदार इथे जाऊन देखील तुम्ही रेशन कार्ड आणि आधार क्रमांक तुम्हाला जो द्यावा लागतो ते देऊनही तुम्ही स्थानिक पुरवठादाराकडे बायोमेट्रिक प्रणालीद्वारे तुमची ओळख पटवली जाईल आणि त्यानंतर हे ई-केवायसी हे पूर्ण केलं जात होतं। किंवा मग तुम्ही ऑनलाईन देखील पूर्ण करू शकत होतात। परंतु आता जर तुम्ही ते ई-केवायसी पूर्ण केलेलं नाही आहे तर तुमचं रेशन कार्ड हे तात्पुरतं इनॅक्टिव्ह करण्यात आले। यामुळे संबंधित कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीतनं हे स्वस्त धान्य दिलं जाणार नाहीये। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।